मी आज वेस्ट कपड्यापासून एक पोटली बॅग तयार करणार आहे। तर या फॅब्रिकला मी अशा राऊंड शेपचा आकार देऊन घेतला आहे। आपण याच्या स्टिचिंगला सुरुवात करूयात। आता मी अस्तर फॅब्रिक आणि कॉटन फॅब्रिकला जॉईन करून घेईल। तर अशा प्रकारे मी हे दोन कॉटन असे स्टिच करून घेतलेले आहेत। बाकीचा उरलेला मेन फॅब्रिकचा वेस्ट कपडा मी कट करून घेत आहे। माझ्याकडे ही लेस अशीच पडलेली होती तर मी हिचाही यात यूज करणार आहे। तर मी अशा प्रकारे या पोटली बॅगचे साइड कॉर्नर स्टिच करून घेतलेत। आता आपण ती सरळ करून घेऊ। जर तुमच्याकडेही असे फॅब्रिक्स उरलेले असतील तर तुम्ही त्यांचा यूज करून अशा पोटली बॅग्स तयार करू शकतात। तर अशा प्रकारे याचा आउटलुक झालेला आहे तयार। तर मी माझ्या मागच्या वाढदिवसाला ब्ल्यू कलरचा एक कुर्ता स्टिच केला होता, तर हे त्याचंच फॅब्रिक आहे अस्तरचं। तर मी या अस्तरचाही यूज या पोटली बॅगमध्ये आज करणार आहे। तुम्ही विचार करत असाल की मी हा कॉटनचा असं गोल गोल हे करून याचा काय यूज करणार आहे किंवा काय करते, तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला कळून जाईल की मी काय करते। तर ऑलमोस्ट हे रेडी झालेले आहेत। तर आता मी या फॅब्रिकचं एक हँगर बनवत आहे पोटली बॅगच्या वरच्या साईडला अटॅच करायला। हे जे फॅब्रिक आहे यात खरं तर मोती इन्सर्ट करतात, पण माझ्याकडे मोती सध्या अवेलेबल नव्हते। तर मी अशा प्रकारे हा ब्ल्यू कॉटनचा या फॅब्रिकमध्ये यूज करून टाकला। तर हे हँगर मी आता पूर्ण तयार करून तुम्हाला पोटलीला अटॅच करून दाखवते। तर अशा प्रकारे आपली पोटली बॅग ही तयार झालेली आहे। पोटलीचं जे हँगर आहे मला त्याला मोतीचं वर्क सुद्धा करायचं आहे, पण मला माझ्या मम्मीच्या घरी 5 वाजेपर्यंत जायचं होतं, कारण की मला ही पोटली बॅग तिला गिफ्ट करायची होती आणि माझ्याकडे एवढा वेळही नव्हता। आता राहिलेलं जे वर्क आहे ती मी मम्मीच्या घरी गेल्यावर करेल। तर या अशा प्रकारे मी या पर्सला हे मोती अटॅच करून घेतलेत। तर ही पोटली बॅग मम्मीला सरप्राईज द्यायला म्हणून तयार झालेली आहे। तर आता आपण माझ्या मम्मीची रिॲक्शन बघूयात। तर माझ्या मम्मीला ती पर्स बघून खूप आनंद झाला, कारण ती पर्स माझ्या हाताने बनवून तिला दिली। सो थँक्स फॉर वॉचिंग।